आपल्या महाराष्ट्रात असे काही जिल्हे आहेत जे आर्थिकदृष्ट्या इतके मजबूत आहेत की अख्ख्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा भार त्यांच्या खांद्यावर आहे। यामध्ये आपल्याला वाटतं फक्त पुणे आणि मुंबई, पण तसे नाही। असे बाकीचे सुद्धा जिल्हे आहेत जे महाराष्ट्राला टॉपवर नेतात। आज आपण महाराष्ट्रातील ते टॉप 5 जिल्हे पाहणार आहोत, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र आजही देशात नंबर 1च्या खुर्चीवर बसला आहे। आपल्या यादीत क्रमांक 5 वर आहे नागपूर। नागपूर ही विदर्भाची राजधानी म्हणून ओळखलं जातं। इथलं पर कॅपिटा इन्कम सुमारे 3,22,927 इतकं आहे, जे नागपूरच्या आर्थिक सामर्थ्याचं स्पष्ट चिन्ह आहे। विदर्भातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून नागपूरची ओळख तयार झाली आहे। नागपूरची श्रीमंती वाढण्यामागची काही मोठी कारणं आहेत। पहिलं म्हणजे नागपूर हे प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे। राज्यातील अनेक मोठे विभाग आणि कार्यालय इथे आहेत, ज्यामुळे रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात। दुसरं म्हणजे याचं भौगोलिक स्थान। भारताच्या जवळपास मध्यभागी असल्यामुळे नागपूरला लॉजिस्टिक हब म्हणूनही मोठी ओळख मिळाली आहे। देशभरातून जाणारे अनेक रस्ते आणि रेल्वे मार्ग इथेच येऊन मिळतात, त्यामुळे माल वाहतुकीचे प्रमाण जास्त असून उद्योग आणि व्यापाराला थेट फायदा होतो। नागपूरचा समावेश महाराष्ट्राच्या गोल्डन 7 जिल्ह्यांमध्ये केला जातो। हे तेच जिल्हे आहेत जे मिळून राज्याच्या एकूण GDP पैकी जवळपास 54% योगदान देतात। यामुळे नागपूरचा आर्थिक प्रभाव किती मोठा आहे हे आपल्याला कळतं। माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, लॉजिस्टिक, औद्योगिक पार्क्स तसेच वाढत चाललेली सेवा क्षेत्रातील कामं या सगळ्यांनी नागपूरची आर्थिक ताकद अजून वाढली आहे। आज नागपूर फक्त संत्र्यांच्या उत्पादनासाठी किंवा भूगोलाच्या मध्यावर असल्यामुळे नव्हे, तर रोजगार, उद्योग, व्यापार आणि आधुनिक सुविधा यांच्यामुळे झपाट्याने वाढत आहे। त्यामुळेच नागपूर विदर्भाचं आर्थिक इंजिन बनलं आहे आणि पुढील काळात आणखी मोठं केंद्र म्हणून उभं राहत आहे। 4 नंबरला आहे नाशिक जिल्हा। नाशिक हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक मानलं जातं। इथली वाढ, इथली प्रगती आणि इथलं आर्थिक चित्र संपूर्ण राज्यात एक वेगळी ओळख निर्माण करतं। नाशिक विभाग पश्चिम महाराष्ट्रात येतो आणि इथल्या उद्योगांच्या जोरावर हा भाग सतत पुढे जात आहे। नाशिकचा उद्योग विश्व बऱ्याच क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे, पण ऑटोमोबाईल आणि वाईन उद्योग या 2 क्षेत्रांमध्ये नाशिकचा खास दबदबा आहे। देशभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या येथे उत्पादन करतात, संशोधन करतात आणि देश विदेशात माल निर्यात करतात। त्याचबरोबर नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं। इथल्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे इथला वाईन उद्योग झपाट्याने वाढला आहे। उद्योगाशिवाय नाशिकच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रही मोठी भूमिका बजावत आहे। द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळी, भाजीपाला अशा अनेक पिकांची प्रक्रिया करून तयार होणारे विविध पदार्थ देशभरात पोचवले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजार मिळतो आणि उद्योगांना सतत कच्चा माल मिळतो। 3ऱ्या क्रमांकावर आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्हा महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या 3ऱ्या क्रमांकावर येतो। शिक्षण, उद्योग, IT, सेवा क्षेत्र या सर्व गोष्टींमुळे पुणे राज्यातील एक मजबूत आर्थिक केंद्र बनलं आहे। पुण्याला महाराष्ट्राची IT नगरी म्हटलं जातं, कारण इथे देशातील मोठमोठ्या IT कंपन्या कार्यरत आहेत। या कंपन्यांमुळे उच्च कौशल्य असलेल्या आणि चांगल्या पगारांच्या नोकऱ्यांची संख्या खूप वाढली आहे। देशभरातून आणि परदेशातूनही अनेक तरुण इथे नोकरी आणि शिक्षणासाठी येतात। यामुळे शहराची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे। याशिवाय पुणे हे ऑटोमोबाईल उद्योगाचं एक महत्त्वाचं हब आहे। अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्यांची उत्पादन केंद्र आणि संशोधन केंद्र इथेच आहेत। या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होत आहे आणि स्थानिक बाजाराला स्थिरता मिळत आहे। ऑटोमोबाईल आणि IT या 2 क्षेत्रांनी मिळून पुण्याची अर्थव्यवस्था खूप मजबूत केली आहे। पुणे हे शिक्षणाचं मोठं केंद्र आहे। इथली विद्यापीठं, कॉलेजेस आणि तांत्रिक संस्था देशभर प्रसिद्ध आहेत। गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे मोठा शिक्षित मनुष्यबळ तयार होत आहे आणि उद्योगांना तज्ज्ञ लोक सहज उपलब्ध होत आहेत। एकूणच IT, ऑटोमोबाईल, शिक्षण आणि सेवा क्षेत्र यांच्या जोरावर पुणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आपली मजबूत जागा कायम ठेवत आहे। आपल्या यादीत नंबर 2 वर आहे ठाणे आणि पालघर। ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर खूप वेगाने पुढे येत आहेत। या भागांचं पर कॅपिटा इन्कम सुमारे 3,90,726 इतकं आहे, जे इथल्या वाढत्या आर्थिक ताकदीचं थेट उदाहरण आहे। ठाण्याला मुंबईचा मोठा भाऊ असंही म्हटलं जातं, कारण मुंबईमध्ये जागेची आणि विस्ताराची मर्यादा आल्यावर अनेक उद्योग, कार्यालय आणि सेवा क्षेत्रांच्या कंपन्यांनी ठाण्याकडे वळण घेतलं आहे। ठाणे हे मुंबई महानगर प्रदेशाचा म्हणजेच MMRचा महत्त्वाचा हिस्सा आहे। यामुळे इथली अर्थव्यवस्था मुंबईशी जोडली आहे। मुंबईतील उद्योग, IT, बँकिंग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट या सर्वांचा थेट परिणाम
ठाणे आणि पालघरवर दिसून येतो. यालाच आर्थिक भाषेत स्लीप ओव्हर इफेक्ट म्हटलं जातं. म्हणजे एक मोठं केंद्र भरलं की त्याचा विस्तार लागून असलेल्या भागात होतो आणि त्या भागाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढते. ठाणे आणि पालघरला याचा मोठा फायदा मिळाला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन होतं. MIDC क्षेत्रांमध्ये अनेक मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, केमिकल इंडस्ट्री, पॅकेजिंग, इंजिनिअरिंग यांसारखे उद्योग कार्यरत आहेत. त्याचबरोबर सेवा क्षेत्र जसे की IT कंपन्या, कॉल सेंटर्स, फिनटेक, रिअल इस्टेट आणि रिटेल हेही झपाट्याने वाढत आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, मेट्रो, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि नवीन हायवे प्रोजेक्टमुळे या भागाचा विकास आणखी वेगात चालू आहे. ठाणे आणि पालघर या भागात मुंबईसारखी सुविधा आणि त्याचबरोबर तुलनेत कमी खर्चात व्यवसाय करणं शक्य होतं. म्हणूनच गुंतवणूकदार, उद्योग आणि नोकरी शोधणारे लोक या जिल्ह्यांकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. आपल्या यादीत क्रमांक 1 वर आहे मुंबई. मुंबई शहर म्हणजे भारताची आर्थिक राजधानी. इथलं पर कॅपिटा इन्कम सुमारे 4,55,756 इतकं आहे. म्हणजे जवळपास 4.5 लाख रुपये प्रति व्यक्ती. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशातही मुंबई शहराचं स्थान खूप मजबूत आहे. एकंदरीत पाहिलं तर पैशांच्या हालचाली, मोठे व्यवसाय, मोठे व्यवहार या सगळ्यांचं केंद्र मुंबई शहर आहे. मुंबईला भारताचं वित्तीय केंद्र म्हटलं जातं आणि त्यामागं काही ठोस कारणं आहेत. देशातील मोठमोठ्या बँका, कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्य कार्यालय, शेअर बाजार, गुंतवणूकदार कंपन्या, फायनान्शियल सर्व्हिसेस हे सगळं याच शहरात आहे. रोज कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार इथे होतात. त्यामुळे या शहरात निर्माण होणारी आर्थिक किंमत इतर कोणत्याही शहरापेक्षा खूप मोठी असते. इथल्या नोकऱ्यांचं स्वरूपही वेगळं आहे. बहुतेक कामं उच्च कौशल्य आणि उच्च पगाराच्या क्षेत्रात येतात, जसं की वित्तीय सेवा, बँकिंग, मीडिया, कायदा, कॉर्पोरेट मॅनेजमेंट, IT, कन्सल्टिंग इत्यादी. अशा कामांमध्ये प्रत्येक कामगार मोठी व्हॅल्यू तयार करतो. म्हणूनच मुंबई शहराचं प्रतिव्यक्ती उत्पन्न इतकं जास्त आहे. मुंबईची खासियत म्हणजे तिची गती आणि संधी. भारतभरातून लोक इथे येतात, मेहनत करतात आणि आपलं भविष्य घडवतात. इथली अर्थव्यवस्था दिवस रात्र चालू असते. त्यामुळे पैशांची उलाढाल, गुंतवणूक आणि रोजगार यांच्या बाबतीत मुंबई अजूनही देशात नंबर 1ची पोझिशन टिकवून आहे. एकंदरीत मजबूत वित्तीय क्षेत्र, उच्च कौशल्याचे कामगार आणि सतत वाढत्या आर्थिक बदलांमुळे मुंबई शहर आजही PCIमध्ये खरा किंग आहे आणि पुढील अनेक वर्ष हे स्थान कायम ठेवेल यात शंका नाही. तर मित्रांनो, हे होते आपल्या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे. आता मला तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट करून सांगा.